सो काय सांगत होतो मी, एशियन पेंट्स. एशियन पेंट्सचा चार्ट हा ट्रेड करायला सगळ्यात सोपा चार्ट काय आहे ते मी सांगत होतो, की आपण क्लासमध्ये पण डिस्कस केलेलं होतं की हा नेहमी हायर हाय आणि हायर लोजच बनवतो, आणि जेव्हा हा डीप देतो हा प्रिव्हियस लोच्या इथे येऊन डीप देतो. त्यामुळे ज्याला बेसिक टेक्निकल नॉलेज आहे ना, तो कोणी एशियन पेंट्सला आरामात ट्रेड करू शकतो. आता एशियन पेंटने शेवटचा चान्स तुम्हाला दिलेला होता इथे. ओके, त्याच्या आधीच्या रेजिस्टन्सला हा एकदा येऊन गेला. हा जो त्याचा रेजिस्टन्स झोन होता हा इथे कन्सॉलिडेट झाला, फायनली हा इथून निघाला. आता परत ह्याने इथे एक वरची लेवल बनवलेली होती, दिस लेवल. जास्त दिवस नाही झाले, एक 7-8 दिवसापूर्वीच मी एक ग्रुपमध्ये चार्ट टाकलेला होता. मी मुद्दामून खूप स्पून फिडिंग करत नाही आता, कारण की तुम्हाला कळायला पाहिजे या गोष्टी मी काय सांगतोय. ओके, एक त्याचा रेजिस्टन्स झोन होता हा त्याने एकदा त्याने बरेच वेळा ट्राय केला. ठीक आहे, इथं जाऊन दे, इथे कन्सोलिडेशन झालेलं, इथे एकदा त्याने ट्राय केला, सेकंड टाइम त्याने ट्राय केला, थर्ड टाइम त्याने त्याच्या वर उघडला, तो ओपन आहे सेम केली आणि खाली क्लोजिंग केली. अगेन त्या झोनच्या खालीच त्याने कन्सॉलिडेशन केलं, पण इथे काय झालं, याचे लो वरती शिफ्ट झाले मेन टाइम. इथे आपण काय करतो, इथे आपण प्राइस ऍक्शन बघतो. ठीक आहे, लो ह्याचे वरती शिफ्ट झालं प्लस व्हॉल्यूम. जर व्हॉल्यूम अनालिसिस तुम्ही करताय तर हा एक्सलंट इकडे तुम्हाला झोन होता की इथे तो कन्सॉलिडेट झाला, आणि त्याने एक फायनली कुठल्या तरी शेवटच्या तासाला त्याने आय थिंक एक शुक्रवारी होते, शुक्रवारी नाही, कधीची कॅन्डल आहे, 12 तारखेची नाही सॉरी 2 डिसेंबरची कॅन्डल आहे, इथं आजचीच आहे. फाईन, आजचाच त्याने ब्रेकआउट दिलेला आहे. आजच त्या झोन मध्ये तो सकाळी निघाला. इथे आज तो आरामात त्याचा बाय होता. ठीक आहे, आज तो बाय होता. तुम्ही ग्रुपवर पण मगाशी प्राइस ऍक्शन एक टाकलेली की कालचा दिवस कन्सॉलिडेशन झाला आणि आज त्याने बाय दिलेला आहे. आज पहिल्या तासाला जर कोणी एशियन पेंट्स या लेवलवर ट्रेड केला असता, ठीक आहे, 2261, तर त्याला ही एक चांगली इंट्राडे म्हणा किंवा स्विंग साठी पण म्हणा, दोन्ही ट्रेड आज ऑन होते याच्यामुळे. प्युअर प्राइस ऍक्शन, नथिंग एल्स. ठीक आहे, आधीचे माझे स्टडी आहेत सगळे. हा इतका व्यवस्थित चार्ट काम करतो याच्यामध्ये काही. आता त्याने फ्रेश ब्रेकआउट दिले डेलीवर, आता परत तो काय करेल, मे बी उद्या इथे येईल परत. आता इथे डबल सपोर्ट आहेत त्याला, पण व्हॉल्यूम बघता आय डोंट नो उद्याची कशी त्याची आहे सेगमेंट. थोडंसं मार्केट अनालिसिस प्रमाणे चेक करूया. जिक्स निफ्टी, त्याच्यानंतर डाऊ झोन काय करतोय बघूया. 158 दाखवतो याच्यात डाऊ जोन्स लाईव्ह. हा थोडासा पडलाय, पण ठीक आहे, सध्या पुरती सिच्युएशन कंट्रोल मध्ये. तर थोडासा आपण मार्केटकडे जाऊया आता. निफ्टी 50 आपला फेवरेट, मी सेव्ह करून ठेवला याच आहे. हा म्हणजे बेसिक जर लेवलवर जर इंट्राडेवर मी छोट्या टाइम फ्रेमवर आणलं तर प्राइस ऍक्शन सिम्पल होती की व्हॉल्यूम आला, कालच्या दिवसात व्हॉल्यूम आला, कालच्या दिवसाने हा त्याच्या आधीच्या दिवसातला व्हॉल्यूम होता, 3:15 वाजता अचानक एशियन पेंट्स खूप वाढलेला. ओके, त्याच्यानंतर त्याने एक दिवस त्याने कन्सॉलिडेशन मध्ये घालवला. आता हा तर तुम्हाला कळायलाच पाहिजे की हा म्हणजे बायच या, दिस इज बाय. इतकी सिंपल प्राइस ऍक्शन कुठेच मिळणार नाही या ट्रेड मध्ये मिळाली. इथून त्याने आजचा ब्रेकआउट दिल्यानंतर आज तो कम्प्लिटली एका व्यवस्थित ट्रेंड पकडूनच वरती गेला. तो एकदम सोपा ट्रेड होता, काही त्याच्यामध्ये रॉकेट सायन्स नव्हतं. आणि या गोष्टी थोड्याशा तुमच्या चार्टच्या स्टडीमुळे तुम्हाला ऑलरेडी आधीच गेस करता येतात. 4-5 दिवसापूर्वी एशियन पेंट्स ऑलरेडी टाकलेला होता. तर थोडं टेक्निकल अनालिसिस कसं वापरायचं ते इम्पॉर्टंट आहे जास्त. शिकवणारे बरेच आहेत, पण ते अप्लाय कसं करायचं ती की आहे महत्वाची. सो आज निफ्टीमध्ये काय झालं बघूया. आज निफ्टीने एक चांगला एक फॉल दिला आणि अनएक्सपेक्टेड एक वरती गेला शेवटी. इथे काय केलं त्याने, डबल बॉटम डब्ल्यू पॅटर्न. ओके, इथे ब्रेकआउट दिलं, वरती गेलं. तर हा इथे पण का आला,
सिंपल आहे लॉजिक. झोन होतं त्याचे. ठीक आहे, कुठलीच कॅन्डल क्लोज नाही झाली 5 मिनिटाची, तिथेच कन्सॉलिडेशन झालं आणि वरती गेलं. त्याच्या खालचा सपोर्ट ऑलरेडी मार्क होता, हे झोन होतं त्याच्या खाली. सो काही कुठलाही इंडिकेटर वापरायची गरज नसते इंडेक्स ट्रेड करायचं झालं. सगळ्यात महत्वाचा एक टेक अवे तुम्हाला घ्यायचा असेल, इंडेक्स ट्रेडिंग करून बघा विदाउट इंडिकेटर. कधीतरी पेपर ट्रेड करा फक्त, कुठलाच इंडिकेटर लावून आणि ट्रेड करा. इट्स अ सिम्पलेस्ट ट्रेड. तुम्हाला असं वाटेल की कशाला आपण सगळं काय काय वापरतो. फाईन. आता थोडंसं आपण आज बघणार आहोत, थोडंसं आपण पुढचा विचार करतोय आता. मी कुठलाही 1 महिन्याचा किंवा 2 महिन्याचा विचार नाही करणार आहे आज. थोडंसं आपण पुढच्या 2 ते 3 वर्षाच्या गोष्टी करतोय. तर खूप महत्वाचं आहे आजचं टॉपिक. एक निफ्टीचा मी आता मंथली चार्टवर जाणार. ओके, खूप मागे जातोय मी, मंथली चार्टवर जातोय आणि साधारण मी एक पॅच घेतोय 2010 नंतरचा किंवा 2000, हा ठीक आहे, 2010चा पॅच घेतोय. हा पॅच घेतोय 2010चा किंवा 9चा, वॉटेवर. 4,000-6,000च्या आसपास, 6,000च्या आसपासचा पॅच घेतो. तो पॅच मी घेऊन येतोय इथपर्यंत. हा 10 वर्षाचा एक आपण पॅच आत्ता पकडलाय. ठीक आहे, त्याच्या आधीचा एक पॅच आपण घेऊया. हा पॅच येतोय बरोबर 97 ते 2011, 20 वर्षाचा पॅच येतोय साधारण. 11, 13, 20 नाही, 13-14 वर्षाचा पॅच येतो. मी 2000 राऊंड फिगर करतो मी. आता मला काय कोण सांगेल इथे काय होतंय नक्की, काय ऑब्झर्वेशन आहे, कोणी सांगू शकेल? कोणी ट्राय करेल? व्हॉल्यूम तेव्हाचं व्हॉल्यूम आणि आत्ताच्या व्हॉल्यूम मध्ये फरक आहे. नो, व्हॉल्यूम सोडून द्या. व्हॉल्यूमला डिलीटच करतो मी, ते गडबड आहे याच्यामध्ये, इन्व्हेस्टिंगचा प्रॉब्लेम येतो. डू नॉट लुक ॲट व्हॉल्यूम. हायर टॉप्स अँड हायर बॉटम्स 2000 ते 2011, ओके, आणि 2010च्या आसपासचा झोन आणि 2020 ही 10 वर्ष. याच्यामध्ये काय चाललंय? निफ्टीची एक रन जर बघितली आपण तर काय दिसतंय तुम्हाला याच्यामध्ये? जर निफ्टीची जर मी रन बघितली, ओके, लेट मी क्लिअर. ठीक आहे, आय विल मार्क अ राईज. ची निफ्टीची रेंज होती. ओके, हीच निफ्टीची रेंज पुढे सरकून साधारण तेवढीच त्याच्याच आसपास होती. 50% ने वाढला निफ्टी. हा अर्थात खूपच खाली होता. तर हा एक आपला एक पुढचा बघितला आपण, साधारण एवढा रेशो बघितला आपण त्याचा. 70%. ठीक आहे, 70% निफ्टी वाढला. त्याच्यानंतर निफ्टी पुढच्या 10 वर्षात किती वाढला? आताचा हे पण अगदी आपण त्याच्यामध्ये पकडून चालू आहे. ठीक आहे, 50% वाढलाय. त्याला मी अजून खेचतो. आता आपण 10 वर्षाचा विचार करतोय. ठीक आहे, म्हणजे काय होतंय, इन्फ्लेशन जो प्रकार असतो, परफॉर्मन्स हा एक प्रकार असतो निफ्टीचा, की भारतीय इकॉनॉमी वर चालली आहे वगैरे, सगळे ऍग्री. पण कुठेतरी काय होतंय की जेव्हा मार्केटमध्ये पैसे छापतात, ओके, स्टिम्युलस पॅकेज येतात, तेव्हा जी 10 रुपयाची गोष्ट असते ती आपोआप 100 रुपयाची होते. आता आपली सॅलरी जर बघितली आपण तर
2010 सालची पॅकेज होती, 2010 पण नाही, 2006-07च्या आसपास एक ऍव्हरेज पॅकेज समजा 3 लाखाचं असेल कोणाला त्यावेळी, तेच आता पॅकेज साधारण एक 12 लाखापर्यंत गेलेलं आहे. त्यामुळे हे ऍव्हरेज इन्फ्लेशननेच काही गोष्टी वाढतात विदाउट परफॉर्मन्स. परफॉर्मन्स तर आहेच नो डाऊट, पण इन्फ्लेशन ज्या गोष्टी असतात की बरेचसे मार्केटमध्ये लिक्विडिटी येते, कॅश फ्लो अचानक इन्क्रीज होतो इकॉनॉमिक क्रायसिस झाल्यामुळे, काही वेळा मनी प्रिंट करावा लागतो, तो मनी कुठे येतो? मार्केटमध्ये येतो. ठीक आहे, त्यामुळे काय होतं, तो अचानक मनी मार्केटमध्ये आल्यामुळे जर 400 रुपयाचा टाटा स्टील ला घ्यायला पूर्वी समजा 50 लाख लोकच असतील, तर आता त्याच शेअरला घ्यायला अचानक 200 लाख लोक आले, पैसा आला ना सगळ्यांकडे. किंवा एक सोपं उदाहरण घेतो, तर तुम्ही झिम्बाब्वे किंवा आफ्रिकन कंट्रीज बघितल्या, तिथे पैशाचा हिशोब म्हणजे लाखांमध्येच असतो. ओके, तुम्हाला काहीतरी 80-90 लाख वगैरे असे घेतल्यावर तुम्हाला हॉटेलच्या रूम वगैरे मिळतात, म्हणजे पोत्यानेच पैसा द्यावा लागतो त्याच्यामध्ये. हे काय इन्फ्लेशन आहे. त्यामुळे आता जे शेअर्सचे भाव आहेत हे परफॉर्मन्स बेसिसवर नाही वाढले, दिस इज इन्फ्लेटेड प्राइस. त्यामुळे ज्यांनी आधी घेऊन ठेवलेले शेअर त्यांना आता बराच फायदा होतो याच्यामध्ये, कारण की त्यांच्या व्हॅल्यू अशाच वाढल्या. करेक्ट. आता इथून मार्केट मला काय सांगतंय, इथून दोन मार्केटचे आता पॉइंट ऑफ व्ह्यू आहेत. एक मार्केटचा व्ह्यू मला काय सांगतोय की लॉंग टर्मला मार्केट हे वाढतंच. ओके, यू शुड ऑलवेज बाय ऑन डीप लॉंगर रन साठी. मार्केट कुठली गोष्ट वरच जाणार आहे इन्फ्लेशनचा रूलनुसार, महागाई कमी होणारच नाहीये कधी. हेच आपण डोक्यात आपल्याला जर प्रॅक्टिकल लेवलला आपण असू या लेवलला, तर मार्केट वरच जाणार आहे. सो दोज पीपल हु हॅव मेंटॅलिटी ऑफ शॉर्टिंग एनी स्टॉक, तो फक्त हाय त्यांना थोड्या वेळापुरतं एक मजा मिळते त्यांना, पण त्यांना जिवंत ठेवणं गरजेचं आहे. बेअर्स नसले तर बुल्सला मजा नाही आणत त्यांना कापायची. सो लॉंग रनला मार्केट हे नेहमी वरच जातो. आपण नेहमी ट्रेंड अनालिसिस मध्ये शिकतो ना की पहिले विकली चार्ट बघा, नंतर डेलीवर या, नंतर अवरली या, 15 वर या, बरोबर आहे. असं तुम्हाला डिकेडचे जे चार्ट बघायचे असतील तर तुम्ही डिकेड पासून सुरुवात केली पाहिजे. 10 वर्षापूर्वी काय सिच्युएशन होती, मग 5 वर्षापूर्वी काय होती, 2 वर्षापूर्वी काय, 1 वर्षापूर्वी काय होती, मंथली, विकली. सो बेसिक कधीही मार्केट वरच जाणार आहे. तुमचं काम काय आहे, तर बाय ऑन डिप्स हा रूल पहिला असला पाहिजे की बाय ऑन डिप्स. एखादी टाइमलाईन जर मंथलीवर जर मला कुठे डीप मिळाला, मग मी विकलीला चेक करणार. जर विकलीवर डीप मिळाला तर मी डेलीला चेक करणार, डेलीला येऊन मी अवरलीवर चेक करणार, आणि मी एक माझी झिरो डाऊन करणार एंट्री की मला कुठे परफेक्ट एंट्री घ्यायची. ओके, त्यामुळे आता जी ही कंडिशन जी आहे मार्केटची, मला असं वाटते की आता शिफ्ट होणार आहे. रेंज दर 10 वर्षांनी जशी शिफ्ट होत आली आहे, 2000 ते 2012ची रेंज ही शिफ्ट झाली 2012 ते 2014 या झोन मध्ये, किंवा 4 वर्ष लागली शिफ्टिंग व्हायला. रेंज शिफ्ट पटकन नाही होत, कारण की वेळ लागतो त्या गोष्टींना. आता ही रेंज अशीच शिफ्ट होऊ शकतेच नक्कीच. तुमचं किती येत आहे हे इकडे 2024, हा जो आता इथे झाला हा इथेही होऊ शकतो. आता वरच्या व्हॅल्यू होत्या 14,000, किंवा जर निफ्टी खाली आला या झोन मध्ये 11,000. आता आपण पुढची लेवल्स बघतोय सगळ्या 2021-22 आता सुरू आहे. हे जे झालं इथे तेच इथेही आता होणार आहे. हा चॉपीनेस अजून येणारच आहे. ठीक आहे, त्यामुळे आता या लेवलला जर कोणाला बाय करायचं असेल, इट्स नॉट अ आयडियल सिच्युएशन टू बाय हिअर. अर्थात बाय करायचंच नाही असातला प्रकार नाही. तुमच्या ज्या SIP सुरू आहेत किंवा व्हॉट एव्हर यू आर डुईंग सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट, त्या सुरूच ठेवायच्या. पण जर अग्रेसिव्ह जर बाईंग करायची होती, ती वेळ निघून गेली इथून. अगेन आय विल ड्रॉ अ ट्रेंड लाईन नाव. ओके, this is a trend line.
मेजर ट्रेंड लाईन होती ती एकदाच ब्रेक झाली फक्त, लगेच दुसऱ्या महिन्यात कव्हर झाली. आता या ट्रेंड लाईनचा लो कुठे येतोय बघ, 10,000 मॅक्स टू मॅक्स. आणि जर ही जी मी आता जर हे बघतोय तर मला इथून अधिक नवीन एक ट्रेंड लाईन ड्रॉ करावी लागेल. ही जी शार्प रॅली आली आहे त्याचा, तर माझ्याकडे 2 सपोर्ट मिळणार. ठीक आहे, आय विल ड्रॉ वन मोर ट्रेंड लाईन हिअर. इथून घेतो मी. ही व्हॅल्यू काय येते, हा झोन 11,000, साधारण 11,000 आणि 10,000. हे निफ्टीसाठी आता पुढच्या 5 वर्षाचे मेजर सपोर्ट आहेत. हे गेलं, संपलं, हे आता येणार नाही, विसरून जाता. इनफॅक्ट हा पण रूल्ड आउट आहे. इतक्यात तरी हा सपोर्ट 10,000 दिसणार नाही तुम्हाला आता, ज्या तऱ्हेने निफ्टी चाललाय विथ व्हॉल्यूम. तुम्हाला कुठेतरी जर डिक्लाइन आला तो हार्डली तुम्हाला येईल 11,000च्या आसपास. मंथली बेसिस आपण बघतोय, आता मंथली चार्ट बघतोय. जर निफ्टीमध्ये करेक्शन आलं तर किती करेक्शन होऊ शकतं, हार्डली 11,000 पर्यंत येऊ शकतं. तरी 2,000 पॉईंटचं करेक्शन आहे आलं तर. ओके, then there is one more trend line on monthly, this trend line. Now this is a valid and realistic trend line. ही कुठे येते, 12,200, आणि तो याचा रेजिस्टन्स पण आहे ऑल टाइम हायच्या आसपास. हा मॅच होतोय, ही ट्रेंड लाईन मॅच होते. सर जर तुम्हाला बाईंग करायचं असेल तर यू शुड वेट फॉर दिस झोन. आपण आज कुठल्याही शॉर्ट टर्म गोष्टी नाही करत आहोत, आज आपण प्युअरली इन्व्हेस्टमेंट पॉइंट ऑफ व्ह्यूच्या गोष्टी करतो. शॉर्ट टर्म तो वर खाली मार्केट चालत राहणार आहे. वीकलीवर येतो थोडंसं. सो या 2 ट्रेंड लाईन आहेत. आता वीकलीवर अजून एक ट्रेंड लाईन जर मी ड्रॉ केली ह्याच्या रेजिस्टन्स वरून, हे सगळे रेजिस्टन्स मी जॉईन केले, तर ज्यावेळी वीकली बेसिसवर जर एखादी कॅन्डल क्लोज झाली या ट्रेंड लाईन खाली, तेव्हा इमिजिएट तुमची हा सपोर्ट येणार. मग हा जो फेज आहे तो पटकन निफ्टी कॅच करेल, खाली जाईल पटापट. जोवर ही लेवल टिकून आहे, ही ट्रेंड लाईन टिकून आहे, जो आधीचे रेजिस्टन्स मी जॉईन केलेत, त्यावर वीकली क्लोजिंग कधी खाली जर आली नाहीये तोवर आपण मार्केट अजूनही बुलिश आहे. आपण थोडासा RSI वर आज चेक करू काय प्रकारे. RSI खूप काय ओव्हरबॉट नाहीये, अजूनही 70च्या आसपासच आहे RSI. इट्स नॉट लाईक 80, 90 असं काही नाहीये. स्टील कम्फर्टेबल झोन मध्ये निफ्टी अजूनही, इतकं होऊ नये, इतके रॅली येऊन पण, कारण की आपण इथून बघतोय निफ्टीला. ओके, निफ्टी खरं इथे असतानाच वर जायची तयारीत होता. हा एक सरप्राईज पॅकेज होते कोरोना. त्यामुळे मागच्या वर्षाच्या लेवल जर आपण काढली तर निफ्टीचं इनफ टाइम स्पेंड करून झालेला आहे. तो इथूनच वर जायची तयारी होती त्याची मागच्या वेळेस RSI नुसार. सो मार्केट खाली पडेल आणि या सगळ्या गोष्टी होतील, या होतील तेव्हा होतील. त्यावर जोपर्यंत तो होत नाही की चार्टवर दिसत नाहीये, त्यावर आपल्या पोझिशन्स घेण्यात पॉइंटच नाहीये. काय म्हणजे दिसत नाहीये चार्टवर तरी शॉर्ट करून बसलं, मग कव्हर करत बसलं, किंवा 5-5 मिनिटे 1 दिवसाचे फालतू ट्रेड करत बसायचे,
तो विचारच करायचा नाही. तुम्ही लॉंगर विचार करा तर तुम्ही ट्रेंड बरोबर राहू शकाल. आता मी इथेही मी बायच करत होतो, या पोझिशनवर पण मी बाय केलं, मी इथे कुठेतरी बाय करतच होतो. आधी क्लासच्या लोकांना माहित असेल, प्रत्येक वेळी मी ओरडून सांगत होतो शॉर्ट करू नका म्हणून कुठेच. ना चार्ट दिसत नाही, कोणालाच दिसत नाही चार्ट. नाही, आम्हाला व्यवस्थित दिसतोय. ओके, दिसतोय. ओके. नाही, मला स्ट्रेस आला, म्हटलं की विदाउट चार्टच बोलतोय की मी इतका वेळ. आता निफ्टीसाठी या लेवल्स खूप इम्पॉर्टंट आहे. या ज्या आपण मार्क केल्यात, या 4 ट्रेंड लाईन ज्या आहेत, या 4 या निफ्टीच्या एक खूप महत्वाचे सपोर्ट आहेत. सगळे हे मेजर सपोर्ट आहेत इन्व्हेस्टमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू. 10,000, 11,200, देन युअर दिस लेवल 12,400 आणि आताचा लेटेस्ट 13,000. म्हणजे निफ्टी प्रत्येक 400 पॉईंट खाली निफ्टी मला सपोर्ट आहे. जर मला खरेदी करायची आहे तर ज्यावेळी इंडेक्स 200 पॉईंट खाली पडेल त्यावेळी तुम्हाला खरेदी करायची. इथून यू शुड डिवाइड युअर कॅश इन सच अ वे की जेव्हा निफ्टी 200 पॉईंट खाली पडेल, आता 13,000 ते 100 ला आहे, ठीक आहे. परत जेव्हा 12,900च्या आसपास येईल, 12,800च्या आसपास, तेव्हा थोडंसं बाईंग करा. परत 12,600, 12,500 गेला, बाईंग करा. परत तिथून 12,300, 12,200 वर आला, थोडंसं बाय करा. तो तुम्हाला मध्ये बाय नाही करायचं कुठे. ज्यावेळी 200 पॉईंटचा एक काय म्हणतात ते फॉल येत जाईल, तसं तुमच्या पोझिशन तुम्ही ऍड करायचे तुमच्या स्टॉक स्पेसिफिक. आता स्टॉक स्पेसिफिक पण प्रत्येकाचे चार्ट वेगवेगळे, त्याच्यामध्ये कधी फॉल येणार पण आहे. तिथे टाइम वाईज करेक्शन होईल. त्या कंपन्या खूप चांगल्या आहेत आणि ऑलरेडी त्या एक काय म्हणतात त्या अट्रॅक्टिव्ह व्हॅल्युएशनला आहेत आत्ता, अशामध्ये फॉल नाही येणार. कारण की निफ्टी 50चे जे चार्ट आहेत ते फक्त म्हणजे हा जो इंडेक्स आहे तो फक्त 50 कंपन्यांना रिप्रेझेंट करतोय. देर आर 1000 मोर चार्ट्स अँड मोर कंपनीज ज्यांचे चांगले बिझनेस आहेत, ज्यामुळे आम्ही फंडामेंटल अनालिसिस म्हणून करतोय त्याच्यावर. आता तर माझे जे काही स्टॉक्स आहेत ते मला भीतीच नाही. आता निफ्टी किती खाली पडला तरी ते स्टॉक्स मी होल्ड करून ठेवणार, कारण की ते क्वालिटी चांगली आहे त्या स्टॉकची. कारण की दुसराच आपण एक पॉइंट ऑफ व्ह्यू बघितला, आता काय म्हणतात ते फॉर एक्झाम्पल अंडरवेव्स, ठीक आहे. आता ट्रम्प आला काय, बायडन आला काय, किंवा कोणी कोणावर अनुभव टाकला काय, लोक कपडे घालायचे अंडरवेव्स घालायचे सोडणार नाहीये ना. सो पेज इंडस्ट्रीला काय मोठा फरक पडणार त्याच्यामुळे. दॅट इज अ क्वालिटी स्टॉक अँड दॅट इज अ ट्रेडिंग. आय थिंक 50% सेलला आहे तो आता. खरं तर 12,800लाच मी क्लासमध्ये सांगतो, म्हणजे आमच्या पेड ग्रुपवर तो 12,800, 22,600 का 22,300, आय डोंट नो, मला असेल माहित नाही मला पेडचं कोण आहे का. बरेच दिवस झाले पण त्याला देऊन. दिसत का नाही तिथे? पीआय टाक, पीआय इंडस्ट्रीज. काहीच दाखवत नाहीये. ओके, हा इन्व्हेस्टिंग. अरे हल्ली रोज संध्याकाळचे प्रॉब्लेम देते, हँग होत. Now this chart, wow, great. Next second. I will go to a weekly chart. Okay. त्याने एक ट्रेंड लाईन वीकलीला ब्रेक केली. Look at this. हा एक जबरदस्त प्राइस पॅटर्न आहे, प्राइस ऍक्शन पॅटर्न आहे. कोणी क्लास मधले असेल त्यांना माहित असेल, आपण शिकलो. बुलिश टोटल कंट्रोल, इनसाइडिंग कॅन्डल्स आणि परत टोटल बुलिश कंट्रोल कॅन्डल. आणि कुठे? ट्रेंड लाईन वर. वीकली ट्रेंड लाईन यांनी उडवली इथे.
त्यावेळी त्याची लेवल होती साधारण 21,800. इथे आमचा बाय आम्ही पहिला इनिशिएट केला या लेवल. ओके, नाव नेक्स्ट टार्गेट काय त्याची सिंपल आहे, 26,800, 30,000 अँड ऑल टाइम हाय 36,000. सो दिस इज अ सिम्पल स्टडी. मला लॉजिक लावायचं आहे बेसिकली, बाकी काही याच्यात करायचं नाही. बेसिक लॉजिक लावा. जे लोक मार्केट पडणार आहेत ना, पडेल मार्केट, पण त्यात काय खुश होण्यासारखं नाहीये, किंवा त्यात काय म्हणतात ते निगेटिव्हनेस त्यात काही नसणार आहे. तो जस्ट एक छोटासा फॉल असेल आणि त्यात ती बाईंग अपॉर्च्युनिटीज असणार आहे टोटली. लुक एट दिस डेलीवर किती दिवस कन्सोलिडेशन केलं त्याने. फायनली RSI वर पण ब्रेकआउट दिलं आणि त्याने ट्रेंड लाईनला पण ब्रेकआउट दिलं, म्हणजे स्ट्रेंथ आली बेसिकली. ऑलरेडी एक 10% आसपास त्याने मूव दिलेली आहे इथे ऑलरेडी. आता पुढचा चार्ट आहे, ठीक आहे. निफ्टीवर बॅक टू निफ्टी येऊया आपण. थोडंसं निफ्टीचं डिस्कशन माझं राहिलंय अर्धवट, ते मी कम्प्लीट करतो. ओके, आता ही एक ट्रेंड लाईन आहे वरची, ठीक आहे. याची टार्गेट मला येत आहेत 13,000 समथिंग. आता निफ्टीला सतत या ट्रेंड लाईनवर एक रेजिस्टन्स येणार आहे, आणि ज्यावेळी हा 13,200चा एक रेजिस्टन्स जो क्लिअर करेल निफ्टी, त्यावेळी त्याच्यामध्ये अजून एक मोठी रॅली एक्सपेक्टेड. आणि अजूनही RSI काय खूप काय त्याच्यामध्ये एक टेन्शन घेण्यासारखं अजून नाहीये. इट्स हेल्दी. तो फक्त एक कन्सोलिडेशन करतो. गेलेला. सो आपण निफ्टीचे महत्वाचे मेजर सपोर्ट आपण डिस्कस केले. कुठले होते ते? प्रत्येक 200 पॉईंटच्या आपल्याला फॉलवर खरेदी करायची, 200-250 पॉईंटच्या फॉलवर. आणि जर स्टॉक स्पेसिफिक तुम्ही काम करत असाल तर बऱ्याच कंपन्या चांगल्या ब्रेकआउट देतात, विथ व्हॉल्यूम देतात. सो त्याच्यामध्ये स्टॉक स्पेसिफिक काम करा आणि त्याच्यामध्ये एन्जॉय करा. आता एक आपण काही चार्ट डिस्कस करतोय. पहिला मी देतोय ग्राफाइट. हा, आम्ही साधारण 215च्या आसपास एंटर झालेलो याच्यामध्ये ऑलरेडी. वी हॅव एंटर्ड. सिंपल ब्रेकआउट दिल्याने विकलीचं, आणि त्या दरम्यान RSI पॉझिटिव्ह. आता अगेन कन्सोलिडेशन, आणि जर त्याने या वीकचा जर हा हाय उडवला तर त्याच्यामध्ये अजून फायर होईल. this level 72. again we will shift to daily. आता हा कन्सोलिडेशन करतो. त्याने एक एवढी रॅली दिली आहे, आणि तो काय केला, रॅली देऊन पटकन तो ओव्हरबॉट झाला. ओव्हरबॉट झाले तिथे एक परत तो शांत झाला. त्याने थोडीशी गेन करतोय तो आता, आणि आज त्याने एक चांगली मुवमेंट दिली. यू सी, त्याने कालच्या 3 दिवसाची मुवमेंट संपवली ग्रॅफाइट. सो दिस इज अ व्हेरी पॉझिटिव्ह, काय म्हणतो आपण त्याला, की एक पॉझिटिव्ह मूव्ह आहे.
जर ही जर त्याने क्रॉस केली तर परत तो साधारण एवढं जे त्याच्या टोलचं जे टार्गेट आहे हा फ्लॅग पॅटर्न झालाय बेसिकली. हे टार्गेट तो आता वर देईल. जर मी हे टार्गेट काढलं त्याचं 268 किंवा 183 180 पॉईंटचं जर मी टार्गेट काढलं तर 180 पॉईंट मला एक्सपेक्टेड आहे की तो वरती जाऊन देईल. पण हे कधी देईल नेव्हर नो. 2 वीक मध्ये देईल, 3 वीक मध्ये देईल, 6 महिन्यांनी देईल. दिस इज ऑल स्विंग ट्रेड. तर 253 आहे समजा फॉर एक्झाम्पल 253 आणि 80 330 ठीक आहे. येस एक्झॅक्ट ती लेवल येते. देर आर हाय प्रोबेबिलिटी की हा इथे जाईल रिगार्डलेस ऑफ मार्केट. निफ्टी कुठेही पडो ऍज अ बॉटमिंग आउट झालेलं आहे ऑलरेडी. हा निफ्टीचा काही संबंध नाही याच्याबरोबर. हा कुठून आलाय स्टॉक? हा 1100 वरून आलाय अँड इज ट्रेडिंग ऑन 253 आणि याच्यात तुमचा स्टॉप लॉस तुम्हाला माहिती आहे. दिस इज युअर स्टॉप लॉस. खालचा जो आहे झोन हा कितीचा झोन आहे समजा मी काढला एक. हा एक जातोय 150 समजा झोन आहे म्हणजे जवळजवळ 100 रुपये खाली स्टॉप लॉस आहे. ओके तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला अशी क्वांटिटी ऍडजस्ट करायची की तुम्हाला 100 रुपये खाली गेला ग्रॅफाइट तरी काही प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे. एवढीच क्वांटिटी तुम्हाला घ्यायची आहे फक्त. कारण की वर जाण्याचा स्कोप भरपूर आहे या स्टॉक मध्ये. अजून एक कुठला होता? एरिस लाईफ सायन्स म्हणून एक स्टॉक. लुक ॲट दिस. एका नॅरो रेंज मध्ये आता. ही रेंज याने क्लिअर केली. लाईफ सायन्स एक सेकंड. हो हाच. हाही वीकली बेसिसवर बराच मार खातोय. ठीक आहे. ट्रेंड लाईन पण आपण जर काढली सेम ट्रेंड लाईन आहे इथे. तर हा स्टॉक वाट बघतोय की कधी हे ट्रेंड लाईन ब्रेक होईल. कारण की आता काय होतंय लो सगळ्याचे वर सरकत चाललंय. शार्पली वर सरकतंय. जेव्हा हे दोन रेजिस्टन्स त्याचे निघतील एक 546 वगैरे 546 किंवा 550 मॅक्स टू मॅक्स ही लेवल निघेल 550. इमिजिएट तो जाईल 662 750. इमिजिएट जाईल. फार आठवडे लावणार नाहीत त्याच्याकरता. इमिजिएट याचा अर्थ इमिजिएट म्हणजे 2 दिवस नाही म्हणते आपण. वीकली टाइम फ्रेम करतोय त्यामुळे वीक्स मध्येच आपण बोलतो. वीकली म्हणजे 4 ते 5 वीक्स मध्ये जाईल तो. So this has nothing to do with our index. अजून एक होता GSPL. सिंपल ट्रेड केला आम्ही त्याच्यामध्ये खूपच. ट्रेंड लाईन होती डेलीवर आलो. ट्रेंड लाईनच्या वरच क्लोज दिलेलं 198. ती मंदार असेल बहुतेक. 198 करेक्ट मंदार? बरोबर. 198 बाईंग आहे माझं. हा. सो वी आर सो पिन पॉइंट की आपण चान्स सोडतच नाही कुठला. कुठलाही मायनर चान्स सोडायचा नाही अशा मार्केटमध्ये. आता काय दिलं त्याने? जबरदस्त रन दिली आणि अजूनही रन देणार आहेत. आपला एक ट्रेड झाला याच्यामध्ये. जर इथे कुठे डिक्लाइन मिळाला आपल्याला 210च्या आसपास हा सपोर्ट अगेन वी विल बाय. बरं मला एक डाऊट विचारायचा होता प्रसन्न. हा आता ही ट्रेंड लाईन ब्रेकआउट त्याने दिला बरोबर. जसा L&T हाऊसिंग फायनान्सने पण दिला होता ह्याने पण तसाच ब्रेकआउट दिला. आता हा टेस्ट करायला ऍज पर युअर म्हणजे तुझ्या ह्याच्यानुसार तो परत कुठेतरी तो टेस्ट करायला येतो. ट्रेंड लाईन टेस्ट रिटेस्ट करायला येतो सपोर्ट. हो हो. त्याने जे झाली पण त्याची करून त्याची ऑलरेडी झाली.
हा पण ते गॅप अप ओपनिंगच मिळालं ना डायरेक्ट. हो, तुम्हाला चान्सच नाही मिळाला तिकडे. पण इथे त्याचा एक क्रायटेरिया की त्यांनी किती वेळा त्यांनी हिट केलाय ते पण महत्वाचं आहे. त्यांनी ते खूप वेळा ट्राय करून झालेलं आहे त्याचं ऑलरेडी या ट्रेंड लाईनवर. त्यामुळे अशा वेळी जर तो क्लिअर करतोय, सो यू शुड नॉट वेट फॉर अ ब्रेकआउट आणि मग रिटेस्ट. त्यावेळी ते खूप पॉवरफुल ब्रेकआउट असतं. एवढीच प्राइस ऍक्शन झाली असती ना तर मग रिस्क नसती घेतली. मग आपण वेट केला असता ब्रेकआउट आणि रिटेस्ट, जसं इकडे झालं. इफ यू सी इथे झालं, तो ह्याच्यावर गेलाच नाही कधी, कारण की पहिली दुसरीच वेळ होती. पण जर 7-8 वेळा जर आपण एखाद्या ट्रेंड लाईनवर तो रेजिस्टन्स घेतोय, ओके, सो दिस विल बी अ ब्लास्ट. आणि ते आपले वेगळे पॅरामीटर्स आहेत त्याचे. कोणी विचारलं बँक ऑफ बरोदा, सो बँक ऑफ बरोदा बघूया. एसयू सेक्टर तसंही चांगलंच चाललंय. आपण मंथली पासून सुरुवात करू. मंथलीला जबरदस्त डाऊन ट्रेंड. ठीक आहे, गाइस प्लीज म्यूट करा आवाज. मंथलीवर आता कन्सोलिडेशन झोन मध्ये. ठीक आहे, म्हणजे एक क्लिअर आहे की हा थांबलाय, सध्या पुरता थांबलेला आहे. आता हा काय करतोय, हा अगेन रिटेस्ट करतो या लेवल. आय थिंक हे चार्ट तुम्हाला सगळ्या पीएसयू मध्ये दिसतील. पीएनबी आपण ऑलरेडी इनिशिएट केलेलं आहे 29 रुपयाला. सो बँक ऑफ बरोदा आणि पीएनबी दोन्ही चार्ट मला सेमच वाटतं. आता ही लेवल इम्पॉर्टंट आहे. मंथलीवर गेलो आपण, लेट्स गो टू वीकली. वीकलीवर बघितलं तो आता काय करतोय, सेम. गाइस प्लीज म्यूट करा आवाज. कौस्तुभ, सो बँक ऑफ बरोदा हा राउंडिंग बॉटम किंवा डबल बॉटम झालेला आहे त्याचा बनवून. इथे त्याने कप अँड हँडल बनवला पण ब्रेकआउट नाही मिळाला आणि इथे परत तो ट्राय करतोय. एक्सलंट पॅटर्न झालाय. सो मला असं वाटतंय की हा ब्रेकआउट देईल इथे. आणि ह्याने जर इथून ब्रेकआउट दिला तर पहिलं टार्गेट तर तो एवढंच तर आरामात देईल. याच्या डबल तर इथे जाईल तो 90च्या आसपास वगैरे. साधारण हा इथे जायला हवा याचा सपोर्ट. जर मी फिबोनाची रिट्रेसमेंट 2 काढायला बघितला आपण याचा, हे गेली फिबोनाची ट्रेडिंग 2. या फॉल पासून काढतो मी, लेटेस्ट फॉल जो होता. येस, 72 ते 80 या दरम्यान याची टार्गेट आहे बँक ऑफ बरोदाची. RSI पण कंट्रोल मध्ये, काही प्रॉब्लेम नाहीये. सेम पीएनबीचा चार्ट बघूया, सेम आहे. पहिलं टार्गेट पीएनबीचे 39 रुपये. व्हॉल्यूम पण टाकायचं. व्हॉल्यूम बघ, इथे पहिला व्हॉल्यूम आलेला महत्वाचा, थोडासा वर गेल्यासारखं केलं त्याने. ते सेलिंग व्हॉल्यूम नव्हता, म्हणजे कुठेतरी अॅक्युम्युलेशन होतं इथे. आणि एक चांगला मूव कडे तो प्रवास सुरू झालाय त्याचा. आता हा जर या आठवड्याचा हाय त्याने उडवला, जातचाच हाय तो माझ्या डेलीवर आला तर समजेल. आज चांगली मुवमेंट दिलेली त्याने. येस, 35 ला जाऊन आला ऑलरेडी. आम्ही त्याला 30 रुपयापासून त्याच्यामध्ये आहोत. 5 रुपये ऑलरेडी मिळालेले आहेत.
इथून चेंबूरहून. हॅलो. हॅलो. हा, ऐकू येते सर? हो, ऐकू येते, बोला ना. हा, मी बँक ऑफ बरोडा सांगितलं होतं. येस. जो पॅटर्न दिसतोय ना आपल्याला, तो म्हणजे फार आयडियल पॅटर्न वाटतो. हा, हो. त्यामुळे खूप ब्रोकर वगैरे सर्वांनी त्याला रिकमेंड पण केलेलं आहे. येस. पण जेव्हा म्हणजे ही फार ऑब्व्हियस गोष्ट वाटते की जाऊ शकतो तो 55चा रेजिस्टन्स त्याने क्रॉस केला तर तो वरती टार्गेट देऊ शकतो. पण मग Yes. जेव्हा आपण ऑप्शन डेटा बघतो तर मग तिथं तर काहीच दिसत नाही आपल्याला. म्हणजे हार्डली 2-4 हजार कॉन्ट्रॅक्ट ट्रेड होतात त्याच्यावर. असं का होतं म्हणजे? नाही, ऑप्शन मुळात मी पहिले ऑप्शन डेटा बघतच नाही. आय विल नेव्हर चेक ऑप्शन डेटा, कारण की ऑप्शन डेटा पहिली गोष्ट म्हणजे सेकंड हँड इन्फॉर्मेशन आहे तुमची. ओके. अच्छा. ऑप्शन हे डिराइव्ड इन्स्ट्रुमेंट आहे. प्राइस ही पहिली येते कधी पण. तुम्ही ऑप्शन बघून प्राइस नाही हलत, प्राइस बघून ऑप्शन त्यांचे पोझिशन बनवतात. ठीक आहे. आता इथे तुम्हाला असं वाटतंय की समजा 55 लेवल इथे दिसते, ठीक आहे, आज 55 ला आहे, तुम्हाला असं वाटतंय की 55 ला व्हॉट एव्हर काही कॉल तिथे भरपूर राईट झाले किंवा अचानक ते असं वाटत नाहीये की तिथून वर जाईल. ओके. तिथे भयंकर कॉल रायटिंग झालं असेल मे बी. तर आता कोणाला तरी म्हणजे जो कोण कॅश घेऊन बसलेला असेल तो कसाही क्रश करतो ऑप्शनवाल्यांना. जर त्याने काही करोडच्या ऑर्डर टाकल्या तर हे सगळे ऑप्शनवाले चड्डी सावरत पळतील त्यांची पोझिशन कव्हर करायला, त्यांनी कॉल राईट केलेले असतील, आणि त्याने आगीत तेल पडून अजून ती प्राइस वरती जाते अशा वेळी, शॉर्ट कव्हर करत करत करत. सो ऑप्शन डेटा हा बघून कधीच ट्रेड करू नका. प्राइस आणि पॅटर्न्स बघून ट्रेड करा आणि सपोर्ट, डिमांड, रेजिस्टन्स बघून तुम्ही तुमच्या कंट्रोल करा पोझिशन साईज. बाकी विचारच करायचा नाहीये कोण काय करतंय. हा, कारण ही गोष्ट आता मी स्वतः एक ऑप्शन घेतलेला आहे बँक ऑफ बरोडाचा 50 रुपयाचा, आणि 3:30 ला घेतला तो. आज बराच गेला 6 बरोबर. आय थिंक 6 आज ला चांगली पोहोचला. मुवमेंट आहे. हा, पण मग मी पण पॅटर्न बघूनच ऑप्शन घेतला होता. पण Yes. अचानक मी जेव्हा आज ऑप्शनचा डेटा बघितला तर त्याच्यात मला वाटलं की काही कॉन्ट्रॅक्टच ट्रेड होत नाही ज्या पद्धतीचे पॅटर्न आहे असं. मग इतकं नाही, ऑब्व्हियस ते खूप, आणि बँक ऑफ बरोडा ही साईड लाईन आहे ना, तिथे खूप काय फेमस नाहीये तो. म्हणजे ऑप्शन ट्रेडिंग मध्ये बँक ऑफ बरोडाचे ऑप्शन ट्रेड करणारे जेवढे एसबीआयचे आहेत तेवढे बँक ऑफ बरोडाकडे नाहीये तेवढं. पीएनबी, बँक ऑफ बरोडा हे कॅशवर जास्त ट्रेड होतात दॅन ऑप्शन्स. त्यामुळे त्याच्यात लिक्विडिटी असणारे ऑप्शन शक्यतो करा, कारण की जर तुम्ही अडकलात कुठे, तुम्हाला निकाल नाही मिळाला चान्स, तर जर तुम्हाला विकायचं असेल कोणाला तरी पण विकत घेणारच समोर कधी कधी कोण उभा नसतो अशा वेळी, आणि अशा वेळी जर प्राइस खाली पडली मग तुमचा चान्स निघून जातो त्यावेळी. हा, ते आहे. ओके ओके. सो थोडस ऑप्शन करताना एक काळजी घेऊन करा ट्रेड. आणि मला काय वाटतं माहितीये का, ऑप्शन ट्रेड मध्ये ना नेहमी प्रीमियम खाल्ला जातो. कधी तुम्ही जर का ऑब्झर्व केलं ना, म्हणजे स्पेसिफिकली जर का बघायला गेलं तर निफ्टी किंवा जे ज्याच्यात खूप जास्त ट्रेडिंग होतात त्याच्यात जर का तुम्ही बघाल ना, तर ऑप्शनचा प्रीमियम नेहमी पर डे ला भरपूर खाल्ला जातो. नाही, तो म्हणजे हा ना त्याच्यासाठीच नशिबाचा भाव इन्स्ट्रुमेंट आहे. बनवलंय बेसिकली. ते आपण हा. ऑप्शनचं डिस्कशन आपण करू वेगळं, नाहीतर ते बरंच लेंदी होऊन जाईल सगळं. बट एनिवेज, हा, त्याला थोडं वेगळंच एक्सरसाइज पाहिजे. एक्झॅक्टली, ते एक वेगळं सेशन करू आपण ऑप्शनवर. सो मला काय आता 10 मिनिटच आहेत फक्त, तर मी अजून क्विकली 2 स्टॉक घेतो आणि मग आपण रॅप करूया. तुम्हाला झालं क्वेश्चन सॉल्व की तुमचा पुढचे सपोर्ट मी देऊन ठेवले त्याचे. हा 70 ते 80च्या दरम्यान जाऊ शकतो कॅशवर, पण अर्थात ऑप्शनवर जाईल, कधी जाईल ते यू नेव्हर नो, कारण की ऑप्शन मंथली ट्रेड होतात. सो या महिन्यात तो नक्कीच जाणार नाही, पण येणाऱ्या काही दिवसांमध्ये, काही महिन्यांमध्ये याचे रेजिस्टन्स हे वरचे असे आहे. आणि जर मी पीएसयू सेक्टरचा ओव्हरऑल एक इंडेक्स बघितला, हे डिस्कशन आय थिंक मी मागे पण केलेलं आहे दिवाळीच्या दिवशीच. मी प्रत्येक सेक्टर सांगितलेलं होतं, तर त्यावेळी जर कोणी जर त्याचं ऐकलं असतं त्याला एक चांगले रिटर्न मिळाले असते. मी ऑटो सांगितलेलं, पीएसयू सांगितलेलं की हे चांगले जायच्या वेतात आहेत वरती. हा, पीएनबी पण 27 आणि 30च्या दरम्यान खूप रेंज मध्ये बऱ्याच वेळ राहिला तो. ते पण एक चांगलं झोन असल्यामुळे तिथे ऍक्युमुलेट केलं होतं आम्ही. येस, तिथे तो ऍक्युमुलेशन सुरूच होतं. बँकिंगच्या न्यूज अशा येतात ना, त्यामुळे तेच थोडं भीतीदायक असतं. येस, नाही, न्यूज आणि बघूच नका. पहिली गोष्ट म्हणजे प्राइस एकदा तुम्हाला कळली ना प्राइस कशी बघायची, तर न्यूज बघायची गरज नाही लागणार कुठलीच. आता ह्याने पण तेच केलं बघा. एक त्याने ब्रेकआउट दिल्यानंतर आज कन्सोलिडेशन करतोय पीएसयू बँक इंडेक्स.
इट्स अ गुड साईन. हा इथे राहू दे आता 3-4 दिवस. कधीच कुठली गोष्ट अशी नाही जात. बरोबर. हा इथे राहणार. सो इथेही ह्याला कुठेतरी एक रेजिस्टन्स हा सतत फेस करत होता. आता काही न्यूज असू शकते म्हणजे स्टिम्युलस पॅकेज पण आणतील, काही भरोसा नाही यांचा. पीएससी सेक्टर जर वर चालायचं असेल त्याला स्टिम्युलस दिल्याशिवाय ते चालत नाही. ते म्हणजे मेलेला मरीज या त्याला सलाईन दिल्याशिवाय तो चालत नाही पीएससी. त्यामुळे येईल काहीतरी सलाईन, ते नंतर कळेल आपल्याला. पण प्राइस आधीच दाखवायला सुरुवात करते काय येणार आहे ते. ओके. सो अजून काय डिस्कशन होतं, एकदा बँक निफ्टी बघून घेऊया. निफ्टी बँक चेक करा, बरेच लोक ट्रेड करतात त्याच्यामध्ये, सो ते पण एकदा बघून घेऊ. हे आपण आधीच काढलेलं होतं, आठवते. त्याच्यानंतर एवढा वर गेला, लोक म्हणत होती खाली जाणार बँकिंग सेक्टर, तेव्हाच सांगितलेलं होतं मी वर जाणार. फायदा असतोय, स्टडी सगळे राहतात आपले. आता ही एक नवीन ट्रेंड लाईन आता ह्याच्यासाठी. जोपर्यंत ही ट्रेंड लाईन इंटॅक्ट आहे तोपर्यंत तुमची ही ट्रेंड लाईन खालचं सपोर्टचं काम करेल. तिला एक्सटेंड केली मी. सो आय विल कम टू आवरली चार्ट. थोडासा कमी ठेवतोय मी. आता ज्यावेळी ही ट्रेंड लाईन तुटेल, ओके, हा एक मेजर फॉल तुम्हाला एक्सपेक्ट आहे, ते येऊ शकतो. सो जे ऑप्शन ट्रेड करतात किंवा जे शॉर्टिंग साईडला आहेत त्यांना इथे एक संधी मिळू शकते छोटीशी. जोवर तू ही ट्रेंड लाईन करतोय तो ज्यावेळी पडेल शार्पली तेव्हा शॉर्ट नाही करायचं. यू शुड वेट. तो रिटेस्ट करा जाईल ना वरती, तेव्हा त्याला इथे ऑब्झर्व करायचं की काय करतोय तो, वर जातोय का तिथेच घोटाळतोय. जर हा रेजिस्टन्स घ्यायला लागला या ट्रेंड लाईन तर समजून याचं एक फॉल एक्सपेक्टेड आहे. इथे मल्टिपल सपोर्ट आहेत त्याच्यासाठी, पण एवढी मुवमेंट तुम्हाला मिळूच शकते नक्कीच. सो उद्याचं बघायचं काय होतंय. ही ट्रेंड लाईन जर त्याने सपोर्ट घेतला उद्या आवरली बेसिसवर, मग तर त्याचं पुढचं टार्गेट वरचं असेल हे. दिस इज बँक निफ्टी. आणि स्टॉक स्पेसिफिक काय काय स्टॉक्स खूप खरंच चांगलं काम करतात. अवंती फीड्स आहे, त्याच्यानंतर तुमचा जीएसपीएल, जीएचसीएल, अजून पण 2-3 स्टॉक्स आहेत. कुठला स्टॉक्स आहे अजून पण आम्ही बघितलेले. आजच एक कुठला तरी एक स्टॉक बघितलेला, विनाईल विनाईल विनायल इंडिया. येस. सो दिस इज कन्सॉलिडेशन आणि हा कुठेतरी आता तोडतोय कन्सॉलिडेशनला. ह्याचं बरंच कन्सॉलिडेशन सुरू आहे. दिस इज अ प्युअरली फ्लॅट. ओके. आणि हा आता जेव्हा या ट्रेंड लाईनच्या वर जाईल, आज ऑलमोस्ट आलाय हा, ओके. सो हा कुठेतरी एक एवढं टार्गेट एक वर याचं ड्यू आहे. 131, 140 तर आहेच म्हणजे नो डाऊट. ते तर ऑलरेडी डिस्कस झालेली ही टार्गेट सगळी. सो लेट्स सी. व्हॉल्यूम पण चांगला आहे, तुमचा RSI पण कंट्रोल मध्ये. सो मला वाटत नाही काही याच्यात प्रॉब्लेम आहे. लुक ॲट दिस, परफेक्ट आहे. हा इथून जर याने ट्रेंड लाईन तोडली तर एक नक्की चांगली मुवमेंट मिळणार. 110, 115, सॉरी 110 नाही, सॉरी 120 ते 125 टार्गेट त्याची इमिजिएट येतील 2-3 दिवसात. सो ह्याच्यावर एक नजर ठेवा स्टॉकवर. बाकी काही स्टॉक स्पेसिफिक असेल तर पटापट विचार, 2-3 मिनिटात आपण रॅप करू. नाही तर आय थिंक ऑलमोस्ट बाकी तर क्वेरीज आपण घेतल्यात. एक मार्केट ओव्हरव्ह्यू पण बघितलाय. मार्केट कुठे खाली यायच्या मूडमध्ये नाहीये. जे व्हॉल्यूम जसे येत आहेत भयंकर,
कुठेही वाटत नाही मार्केटमध्ये फॉल येईल. जर जाणवलं तर आपल्या चार्टवर ऑलरेडी दिसेल, मी ते सांगेन ग्रुपवर. अजून तरी मी त्याच्यावर अजिबात बेरिश नाहीये मार्केटमध्ये. फक्त मी बेरिश म्हणण्यापेक्षा मी करेक्शनची वाट बघतोय, कारण की मग परत एंट्रीज रिफाईन करून करता येतील. बऱ्याचशा एंट्री मिस झाल्यात वर ज्या रेटने गेलंय मार्केट. आय एम वेटिंग फॉर अ करेक्शन. त्याचे सपोर्ट पण मी तुम्हाला सांगितलं. सर HDFC लाईफ मध्ये आता एंट्री करायचं वेळ आली का अजून वेट करायचं? HDFC लाईफ ओके. कारण तो पण एक स्टॉक बाय ऑन डिप्सचाच आहे आणि लॉंग टर्म होल्डिंगचाच आहे. HDFC लाईफ थोडासा मी प्रेफर नाही करत, कारण की तो खूप ओव्हर रेटेड स्टॉक आहे खरं तर. म्हणजे त्याच्या व्हॅल्युएशनच्या खूप हाय व्हॅल्युएशनवर तो ट्रेड करतोय ऍक्च्युली. तो ओव्हर व्हॅल्यूड आहे. मला त्याच्या इंट्रेन्सिकला जोपर्यंत मिळत नाहीये ती लेवल तुम्हाला इथे मिळालेली खरं तर, आणि इथे बाय केला त्यांच्यासाठी तो चांगला होता. बट आय विल अवॉइड एट दिस लेवल. की तसं चार्ट वाईज तो चांगला आहे, पण जर पर्सनली माझं मत विचारलं तर हा खूप ओव्हर रेटेड स्टॉक आहे. HDFCच्या नावाखाली उगाचच चालतोय. अदरवाईज याच्यात मला इंटरेस्ट नाही आहे पर्सनली. बट येस, चार्ट वाईज म्हणाल तर तो आता कन्सॉलिडेशन मध्ये आहे, आणि तो जिथे तो रेजिस्टन्स होता त्याचा, आणि इथे एक चांगला पॅटर्न पण बनतोय. तर माझ्या मते एवढे टार्गेट त्याला वरती मिळायला हवं. म्हणजे 636 ते 400 200 पॉईंट तिथून जायला हवं वरती. सो HDFC लाईफ येस, गुड बाय. फक्त कधी जरा ही लेवल क्रॉस होऊ द्या वरची, वरचे हाय जरा तुटू दे. 650च्या नंतर जर क्लोजिंग दिली तर मग त्याच्यात विचार करता येईल. ब्रेकआउटला ट्रेड करावं लागेल त्याला. कारण बरेच लोक खूप टार्गेट द्यायला लागले याच्यात. एका वर्षात 800, 900, 1000. नाही, मग बरेच लोक द्यायला लागले तर मग कठीण आहे. मग प्रॉब्लेम. नाही, आणि मला RSI पण जरा टेन्शनच दाखवतो याच्यामध्ये. लुक एट दिस. आणि ऍक्च्युली कम्पॅरिझन बरोबर आहे सर. ती ओव्हर रेटेड आहे तो. SBI लाईफ पेक्षा जास्त ओव्हर रेटेड आहे. हो, नाही, या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. एखादा स्टॉक घ्यायचा म्हणजे सर रॅन्डमली ब्रेकआउट मी घेत नाही कधी. मी क्वालिटी स्टॉक त्याचं सगळं बघूनच घेतो. आणि हा आधीपासून माझ्या डोक्यातच जातो हा स्टॉक. मला नाही आवडत, हा खूप ओव्हर रेटेड आहे. आणि हा बेसिकली HDFC ग्रुपमुळे हा फक्त चालतोय. याची पर्सनल अशी काय आयडेंटिफिकेशन नाही याला. फक्त HDFC बँक आणि HDFC नावामुळे हा फक्त चाललाय. अदरवाईज इट इज हायली ओव्हर रेटेड. हा ऑलमोस्ट त्याच्या बुक व्हॅल्यू पेक्षा मध्ये 10-20% जास्तच ट्रेड करतोय. सो हा 400 पर्यंत ओके आहे खूप ट्रेड करायला. अर्थात त्यांना शॉर्ट टर्म गेन करायचे स्विंग ट्रेडिंगवर, त्यांच्यासाठी ठीक आहे, करू शकतात. बट एक इन्व्हेस्टमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू हा मजा नाही आहे स्टॉक मध्ये तरी. आणि आता जर बघितलं तर त्याच्या कॅन्डल्स पण जरा इंडिसाइजिव्ह बनायला लागले. थोडस मोमेंटम याची वाट बघायची. इथे तो होल्ड करतोय त्याच्यात. ही परत लेवल त्याने उडवली इथून, एक चांगली मुवमेंट मिळू शकते वरती. सो वॉच ठेवा कोण ट्रेड करत असेल तर. ओके, सो आय थिंक आपण बरेच पॉईंट कव्हर केलेत. परत एखाद्या वीकेंडला वगैरे आपण बसून ऑप्शन्सवर पण बोलू एक दिवस. ओके देन, गुड नाईट, टेक केअर. आणि तुमचं ट्रेड करताना काइंडली म्हणजे काळजीपूर्वक ट्रेड करा, कारण की आता मार्केट बऱ्यापैकी वरच्या लेवलवर काय म्हणतात ते हँग झाल्यासारखं अडकलेलं आहे. सो वरच्या लॉंग पोझिशन घेताना थोडं चार्ट वाईज विचार करा, आणि स्टॉक स्पेसिफिक काम करा. इंडेक्सवर काम इझिली होत नाहीये, तर स्टॉक स्पेसिफिक काम करा. ठीक आहे, ओके, गुड नाईट.